नमो बुद्धाय. जय भीम. 4. कठोर तपश्चर्याची कसोटी. गौतमांनी सांख्य आणि समाधी मार्गाचे आचरण करून त्यांची कसोटी घेतली होती, परंतु त्यांनी भृगु ऋषीचा आश्रम वैराग्य तपश्चर्याची कसोटी न घेता सोडला होता. त्यांना असे वाटले की त्यांनी स्वतः आचरण करून अनुभवातून या मार्गाची कसोटी घ्यावी, जेणेकरून याविषयी ते अधिकारवाणीने बोलू शकते. त्याप्रमाणे गौतम गया नगरीस पोहोचले. सभोवतालच्या प्रदेशाची पाहणी करून उर्वेला येथे गया राजाचे राज्य ऋषी नेगरी यांच्या आश्रमात वैराग्य तपश्चर्या मार्गाचा अभ्यास करण्याकरिता वास्तव्य करण्याचे सिद्धार्थ गौतमांनी ठरवले. वैराग्य तपश्चर्या मार्गांचे आचरण करण्याकरिता निरंजना नदी काठावरील ते निर्जन आणि एकांत स्थळ होते. राजगृह येथे ज्या परिवाचकांनी शांततेची बातमी आणली ते परिवाचक वैराग्य तपश्चर्या मार्गाचे आचरण अभ्यास ऋग्वेला येथे करीत असलेले सिद्धार्थ गौतमांना आढळून आले. आपल्यासोबत घ्यावे म्हणून ते परिवाचक सिद्धार्थ गौतमांना भेटले. सिद्धार्थाने त्यांना आपल्यासोबत कठोर तपश्चर्या मार्गात सहभागी करून घेतले. सिद्धार्थ गौतमांच्या सोबत ते परिवाचक शिष्य होऊन त्यांची आदराने सेवा करीत विनम्रतेने राहू लागले. गौतमांनी सुरू केलेली तपश्चर्या व स्वइंद्रिय दमन क्लेश हे तीव्र असे अत्यंत उग्र स्वरूपाचे होते. कधी कधी ते फक्त 2च घरांना भेटी देत, पण कधीही त्यांनी 7पेक्षा अधिक घरांना एका दिवसात भेटी दिल्या नाहीत आणि फक्त 2 किंवा 7पेक्षा जास्त भाकरींचे घास होईल इतकेच अन्न त्यांनी स्वीकारले. दररोज ते फक्त एक बशीभर अन्नावरच जगत असत, परंतु कधीही त्यांनी 7पेक्षा अधिक बशीभर अन्न ग्रहण केले नाही. कधीकधी ते दिवसातून एकदाच अन्न ग्रहण करीत असत, तर कधी 2 दिवसातून एकदा, अशा प्रकारे कधी आठवड्यातून एकदा, 15 एकदा. अतिशय कडक शिस्तपूर्वक ठराविक प्रमाणातच अन्न ग्रहण करण्याचा त्यांचा नियम असे. जसा जसा त्यांचा तपश्चर्या व स्वइंद्रिय दमन क्लेश यांचा अभ्यास प्रगत होऊ लागला, तसे तसे हिरव्या वनस्पती किंवा अरण्यातील ज्वारी, बाजरी व तांदूळजन्य कडधान्य, पान, वनस्पती, तांदळाच्या दाण्याचा तुसाच्या आत भोवती असलेले लाल तांबडे चूर्ण पीठ किंवा शिजवलेल्या भातावरची पेज किंवा तेलबियांचे पीठ एवढाच त्यांचा आहार असे. जंगलातील कंदमुळे व फळे अथवा झाडांवरून वाऱ्याने पडलेल्या फळांवर ते जगत होते. त्यांचे वस्त्र तागाचे किंवा धुळीत पडलेल्या चिंध्यांचे, झाडांच्या सालींचे, काळविटाच्या पूर्ण किंवा अर्ध्या चांबड्याचे, गवताचे, झाडांच्या सालीचे किंवा लाकडी पट्ट्यांचे, जनावरांचे किंवा मांसांचे केस विणून केलेल्या घोंगडीचे किंवा घुबडाच्या पंखाचे असत. सिद्धार्थाने आपल्या डोक्यांचे व दाढीचे केस उपटून काढले होते. उभे राहून करीत असलेले आसन बसण्याच्या आसनाकरिता केव्हाही सोडून देत नसे. पद्मासनात बसल्यानंतर सिद्धार्थ गौतम कधीही उठत नसत. त्याच अवस्थेत ते हालचाल करीत असत. अशा प्रकारे निरनिराळ्या पद्धतीचा अवलंब करून सिद्धार्थ गौतम वैराग्य तपश्चर्या मार्गांचा इतक्या पराकोटीच्या टोकाला पोहोचले की आपल्या शरीराला पराकाष्ठेच्या यातना आणि त्रास देण्याकरिताच ते जीवन जगू लागले. अंतिमतः ते इतक्या किळसवाण्या अवस्थेत येऊन पोहोचले की त्यांच्या अंगावरील वर्षानुवर्ष साचलेले चिखल आणि घाणीचे थर आपोआप गळून पडू लागले. जंगलाच्या भयान अंतर्भागात त्यांनी आपले वास्तव्य केले होते. तो भाग इतका भयान व भीतीदायक होता की ज्याच्या अंगावर भीतीने काटा उभा राहणार नाही, त्याच्या शरीरावरील केस उभे राहणार नाही आणि त्याच्या भीतीचा थरकाप होणार नाही, असाच एखादा संवेदनाहीन मनुष्य त्या भागात जाण्याचे धाडस करेल. हिवाळ्यात महिन्याच्या अंधाऱ्या रात्रीच्या 15व्यात कडक थंडीत ते उड्यावर हवेत राहत असत व दिवसा घनदाट अंधाऱ्या जंगलाच्या मध्यभागी राहत असत. पावसाळ्यांपूर्वी जेव्हा कडक उन्हाळ्याचा शेवटचा महिना असे, तेव्हा दिवसा सिद्धार्थ गौतम भाजून काढणाऱ्या उन्हात राहत असत आणि रात्री गुदमरून टाकणाऱ्या गर्द झाडीत वास्तव्य करीत. जळालेल्या हाडांची उशी करून ते स्मशानात झोपत असत. त्यानंतर सिद्धार्थ गौतम दिवसभर फक्त एका डाळीच्या दाण्यावर, तर कधी तिळाच्या एका दाण्यावर किंवा तांदळाच्या एका दाण्यावर जगू लागले. दिवसभर फक्त एक फळ खाऊन राहत असताना त्यांचे शरीर अतिशय क्षीण, कमजोर झाले. जेव्हा ते आपल्या पोटावरून हात फिरवू लागत, तेव्हा त्यांना त्यांच्या हाताला त्यांचा पाठीचा कणा लागत असे व जेव्हा ते पाठीचा कणा चाचपू लागत, तेव्हा त्यांच्या हाताला त्यांचे पोट लागत असे. ते अत्यंत कमी अन्न ग्रहण करीत असल्यामुळे त्यांचे पोट आणि पाठ एक झाले होते. पोट आणि पाठ एकमेकांना चिकटले होते.
5. कठोर तपश्चर्याचा त्याग. गौतमाने सुरू केले स्वतःच्या शरीरावरील अत्याचार, स्वयं इंद्र शासन, इंद्रिय दमन, क्लेश, तपश्चर्या यांचे स्वरूप अत्यंत उग्र होते. अशा प्रकारे ते 6 वर्ष तपश्चर्या करीत होते. 6 वर्षानंतर त्यांचे शरीर इतके क्षीण अशक्त झाले की त्यांना हालचाल देखील करता येत नव्हते. इतकी उग्र तपश्चर्या क्रिया करून देखील त्यांना ज्ञानाचा नवप्रकाश दिसला नाही. ज्या प्रश्नावर त्यांनी आपले मन केंद्रित केले होते त्या जगातील दुःखांवरील उपाय त्यांना सापडला नव्हता. सिद्धार्थ गौतम स्वतःशीच विचार करू लागले. स्वतःच्या शरीरावरील अत्याचार, क्लेश, कठोर तपश्चर्या हा मार्ग विषय वासनामुक्त होण्याचा किंवा परिपूर्ण ज्ञानप्राप्तीचा किंवा मुक्तीचा नाही. काही लोक इहलोकातील भौतिकतेकरिता दुःख भोगीत असतात, तर काही स्वर्गप्राप्तीकरिता क्लेश करून घेतात. सुखाच्या आशेच्या मागे धावणारे ध्येयापासून दूर जातात आणि नेहमीच दुःखी होतात. सर्वच प्राणी मात्र सुखाच्या आशेच्या मागे लागून दुःखात पडतात. असेच काही माझ्या बाबतीत झाले नाही काय? जे मी प्रयत्न केले त्यांना दोष देत नाही, कारण हे प्रयत्न हीन दर्जाचा मार्ग सोडून उच्च मार्ग अनुसरण्याचा आहे. शारीरिक क्लेश यांना धर्म मानता येईल काय? ज्या अर्थी मनाच्या अधिकाराने प्रेरणेने शरीर कार्य करते किंवा कार्य करण्याचे थांबते, ज्या अर्थी मनावर विचारांवर ताबा ठेवणे अधिक लाभदायी योग्य आहे, अविचारी शारीरिक क्रिया या कुत्र्याप्रमाणे आहेत. जर फक्त शरीराचाच विचार केला तर शुद्ध अन्नाने पवित्र लागू शकते, परंतु कर्त्यामध्ये ही शुद्धता असतेच, परंतु त्याचा काय उपयोग? ज्यांच्या शक्ती नष्ट झाली आहे, भूक, तहान आणि थकवा यांनी जे गिळून गेले आहेत, ज्यांचे मन अशांत झाले आहे, त्यांना ज्ञानाचा नवप्रकाश प्राप्त होऊ शकत नाही. जे ध्येय मनाच्या मदतीने गाठावायचे आहे तेच मन जर अशांत असेल तर ते ध्येय कसे गाठता येईल? शारीरिक आवश्यकतांचा अखंड समाधानाने खरी मनाची शांतता आणि मनावर ताबा योग्य प्रकारे राहतो. त्या काळी उरुवेला येथे सेनानी नावाचे एक गृहस्थ राहत होते व त्यांना सुजाता नावाची एक मुलगी होती. सुजाताने पिंपळ वृक्षाला आपल्या इच्छा व्यक्त करून संकल्प केला होता की जर का त्यांना मुलगा झाला तर दरवर्षी त्या पिंपळ वृक्षाला वस्तू अर्पण करतील. आपली इच्छा पूर्ण झाल्यावर त्यांनी पन्ना नावाच्या दशेला संकल्पपूर्तीची तयारी करण्यासाठी गाठवली. त्या पिंपळ वृक्षाखाली गौतमांना बसलेले पाहून पन्नाला वाटले की वृक्षदेवता त्या ठिकाणी अवतरले आहे. सुजाता आल्या व त्यांनी स्वतः शिजवलेले सुवर्ण पात्रांमधील अन्न गौतमांना अर्पण केले. ते सुवर्ण पात्र घेऊन सिद्धार्थ गौतम नदीकाठी पोहोचले. सुप्पतिबीत नावाच्या नदी किनारी असलेल्या घाटावर त्यांनी आंघोळ केली व अन्न ग्रहण केले. अशा प्रकारे सिद्धार्थांनी स्वतःच्या शरीरावरील अत्याचार, स्वयं इंद्रिय दमन, क्लेश, कठोर तपश्चर्या मार्गाचा अंत केला. स्वतःच्या शरीरावरील अत्याचार, स्वयं इंद्रिय दमन, क्लेश, कठोर तपश्चर्या मार्गाचा गौतमांनी त्याग केल्यामुळे त्यांच्यासोबत असलेले 5 तपस्वी गौतमावर रागवले व उद्विग्नता, तिरस्कारयुक्त नैराश्याने त्यांना सोडून गेले. भाग 4. बुद्धत्व आणि नवीन मार्गाची सम्यक दृष्टी. 1. नवप्रकाशाकरिता ध्यान. अन्न सेवन करून ताजतवाना होऊन गौतम आपल्या पूर्व अनुभवांचा विचार करू लागले. सर्व मार्ग अयशस्वी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. हे अपयश इतके मोठे होते की कोणालाही त्यामुळे पूर्णपणे वैफल्य व नैराश्य आले असते. त्यांना अर्थातच वाईट वाटले, खेद वाटला, परंतु त्यांना थोडा देखील नैराश्याने स्पर्श केला नाही. त्यांना एक खात्री विश्वास होता की मार्ग निश्चितच सापडेल. हा विश्वास इतका होता की ज्या दिवशी त्यांनी सुजाताने दिलेली खीर प्राशन केली त्या रात्री त्यांनी 5 स्वप्ने पाहिले. त्या स्वप्नांचा मतितार्थ त्यांना संबोधी प्राप्त होणारच असा त्यांनी लावला. त्यांनी आपल्या भवितव्याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. ज्या पात्रातून सुजाताच्या दासीने सिद्धार्थ गौतमांकरता खीर आणली होती ते पात्र त्यांनी नैरंजना नदीमध्ये फेकले आणि म्हटले, जर मी बुद्ध होणार असेल तर पात्र प्रवाहाच्या वरच्या दिशेने जाऊ दे आणि नसेल तर प्रवाहाच्या खालच्या दिशेने जाऊ दे. आणि खरोखरच पात्र प्रवाहाच्या विरुद्ध तरंगत जाऊ लागले व शेवटी का नामक नागराजाच्या निवासस्थानाला जवळ पाण्यात बुडाले. उमेद व दृढ निश्चयाने समृद्ध होऊन सिद्धार्थ गौतम उरुवेल्यातून निघून सायंकाळच्या सुमारास गयेच्या प्रशस्त मार्गास लागले. तेथे त्यांनी पिंपळ वृक्ष पाहिला. त्या वृक्षाखाली बसून ध्यान करण्याचा त्यांनी विचार केला, जेणेकरून नव्या प्रकाशात त्यांच्या समस्येचे निराकरण करण्याचा मार्ग सापडेल.
चारही दिशांचा विचार करून त्यांनी पूर्व दिशेची निवड केली, कारण महान ऋषी क्लेश चित्तमल मनाची अकुशलता काढून टाकण्याकरता या दिशेची निवड नेहमी करीत असतात. सिद्धार्थ गौतम पिंपळ वृक्षाखाली पद्मासनात सरळ ताड बसले. संबोधी प्राप्तीच्या दृढ निश्चयाने ते स्वतःशीच म्हणाले, त्वचा हाडाशी जोडणारे बंध आणि हाडे सुकली, माझे मांस आणि रक्त सुकले तरी चालेल, परंतु संपूर्ण बुद्धत्व मिळाल्याशिवाय मी या स्थानाचा परित्याग करणार नाही. त्यानंतर पिंपळ वृक्षाखाली आसनस्थ गौतमांच्या असामान्य दिव्य दृष्टीच्या प्रभावाने नागराजा काळ, ज्यांचे राज्य गजेंद्र हत्तींच्या राजाप्रमाणे विशाल होते, व काळ राजांची राणी सुवर्णप्रभास हे दोघे जागृत झाले. सिद्धार्थ गौतम हे निश्चितच परिपूर्ण ज्ञान प्राप्त करतील या खात्रीपूर्वक दृढ विश्वासाने त्यांनी सिद्धार्थ गौतमांना स्तुतिसुमने वाहिले. हे महामानवा मुनिवर्य, ज्या अर्थी आपल्या पावलाने ही पृथ्वी दबली जाऊन वारंवार नाद दुमदुमत आहे, आणि कारण की आपली तेजस्विता सूर्यांप्रमाणे प्रकाशित झाली आहे, त्या अर्थी आपणास इच्छित फळ प्राप्ती होणारच, संबोधी प्राप्त होणारच. हे कमलनयना, ज्या अर्थी आकाशातील उडणाऱ्या पक्ष्यांचे थवे आपणास वंदन करीत आहेत व मंद मंद मलयानील पवन वायू लहरी वाहत आहेत, त्या अर्थी आपण निश्चितच बुद्ध होणार. जेव्हा ते ध्यानाकरिता दृढ आसनस्थ झाले, तेव्हा अकुशल विचार व अकुशल वासना त्यांच्या झुंडीच्या झुंडी त्यांना पुराणात काल्पनिकतेने मुले माराची म्हणजे कामवासनाची अवलाद असे म्हणतात, त्या त्यांच्या मनात घुसल्या. सिद्धार्थ गौतमांना अतिशय काळजी वाटली की अकुशल विचार व वासना यांच्या मनाचा ताबा घेऊन त्यांना त्यांच्या ध्येयापासून प्रवृत्त करतील. सिद्धार्थ गौतमांना हे माहीत होते की दुष्ट वासनांच्या मारयुद्धात अनेक ऋषी आणि ब्राह्मण पराजित झाले आहेत. म्हणून संपूर्ण शक्ती धैर्य एकवटून ते माराला म्हणाले, मी श्रद्धावान आहे, माझ्याकडे शौर्य व प्रज्ञा आहे, शहाणपण आहे. हे मारा, तुम्ही दुष्ट वासनांनी मला कसे पराजित करू शकाल? या वाऱ्याने नदीचे प्रवाह स्रोत सुकून कोरडे पडतील, पण तुम्ही मला माझ्या निश्चयापासून दूर घेऊन जाऊ शकणार नाहीत. जिवंत राहून पराजित होण्यापेक्षा मृत्यू मी युद्धात संग्रामात मृत्यू स्वीकारेन. एखादा गोड घास मिळेल या आशेने चरबीच्या गोळ्याप्रमाणे दिसणाऱ्या दगडांवर झेप घेणाऱ्या कावळ्याप्रमाणे दुष्ट वासना गौतमांच्या मनात घुसल्या. माराने त्यांच्यावर आक्रमण केले. जेव्हा कावळ्यास कोणताही आवडीचा गोड पदार्थ न आढळून आल्यामुळे तो तिथून निघून जातो, दगडावर झेप घेणाऱ्या काळाप्रमाणे महाराज तिथे काही सापडण्याची शक्यता दिसत नसल्यामुळे दुष्ट वासनाने निराशेने गौतमास सोडून दिले. बुद्धत्व. ध्यान साधनेच्या काळात 40 दिवस पुरेल इतके अन्न गौतमांनी गोळा केले. मनाला विचलित करणाऱ्या दुष्ट विचारांना मुळांपासून उपटून टाकून अन्न ग्रहण करून गौतमाने स्वतःला उत्साहवृद्ध केले. संपूर्ण शक्ती एकाग्र करून संबोधी प्राप्तीकरिता सिद्धार्थ ध्यानाकरिता बसले. संबोधी प्राप्तीकरिता 4 आठवडे ध्यान करावे लागले, ध्यानमग्न राहावे लागले. अंतिम अवस्थेत पोहोचण्यासाठी त्यांना 4 पायऱ्या अवस्था पार कराव्या लागल्या. प्रथम अवस्था वितर्क आणि विचारप्रधान होते, तर्कशक्ती आणि अन्वेषणयुक्त होते, अकुशल विचारांपासून अलिप्त एकांतवासामुळे पहिली अवस्था त्यांनी सहजगत्या प्राप्त केली. दुसऱ्या पायरीत त्यांनी मनाची एकाग्रता वाढवली. तिसऱ्या पायरीत मनाची समतोलता, समचित्तता आणि मनाची जागरूकता, सावधानतेचा समावेश केला. चौथ्या पायरीत अंतिम अवस्थेत परिशुद्ध कुशलतेचा, मनाच्या समतोलतेत समावेश केला व परिशुद्ध कुशल समतोल मनाची लक्षपूर्वकता, जागरूकता वाढवली. समचित्ता व पवित्रता यांचा संयोग झाला आणि समचित्ता व जागरूकता यांचा संयोग झाला. जेव्हा त्यांचे मन चित्त एकाग्र झाले, परिशुद्ध झाले, निष्कलंक, निर्मल, निर्दोष झाले, जेव्हा त्या मनात सूक्ष्मपणे देखील कलुषितता, मलिनता राहिली नाही, जेव्हा ते मन संवेदनशील, लवचिक, सुकोमल झाले, कौशल्यवान, दक्ष झाले, त्या मनात दृढता निर्माण झाली, सर्वथा राग, लोभ, मोह रहित मनाची अवस्था झाली, ध्येय न विसरणारे मन झाले आणि त्यांची दृष्टी फक्त त्यांच्या एकमात्र लक्ष्यांवर केंद्रित झाली. तेव्हा त्यांनी आपली संपूर्ण ध्यानावस्था त्यांना सतावणाऱ्या समस्येचा उपाय शोधण्यावर केंद्रित केले. 4थ्या सप्ताहाच्या शेवटच्या दिवसाच्या रात्री प्रकाशाचा उदय झाला. त्यांना अनुभवास आले, त्यांच्या लक्षात आले, जगात 2 समस्या आहेत. पहिली समस्या आहे जगात दुःख
आहे व ते दुःख नष्ट करून मानवाला सुखी कसे करावे ही दुसरी समस्या. अखेरीस 4 आठवडे ध्यानस अवस्थेत राहिल्यानंतर अंधकार नष्ट झाला, प्रकाशाचा उदय झाला, अज्ञान नष्ट झाले, प्रज्ञा उदयास आली. सिद्धार्थ गौतमांना नवमार्गाचे दर्शन झाले. 3. नवधम्माचा आविष्कार आणि शोध. नवप्रकाशाकरिता जेव्हा सिद्धार्थ गौतम ध्यान करण्यासाठी बसले तेव्हा सांख्य तत्त्वज्ञानाचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. जगातील व्यथा, यातना व दुःख हे एक यथार्थ सत्य आहे, निर्विवाद वस्तुस्थिती आहे. परंतु दुःख कसे नाहीसे करावे हे जाणण्याची सिद्धार्थ गौतमास उत्सुकता होती. सांख्य तत्त्वज्ञानाने त्यांचा विचार केला नव्हता आणि म्हणूनच जगातून दुःख, कष्ट आणि यातना कशा दूर व्हाव्यात या समस्येवर दुःखमुक्तीवर सिद्धार्थ गौतमाने आपले मन एकाग्र केले. स्वाभाविकच त्यांनी स्वतःला प्रश्न विचारला की व्यक्तिमात्राला भोगाव्या लागणाऱ्या दुःखाची व कष्टाची कारणे कोणती आहेत. त्यांचा दुसरा प्रश्न होता, दुःख कसे नाहीसे करता येईल. या दोन्ही प्रश्नांचे अचूक उत्तर त्यांना मिळाले ते म्हणजे सम्यक संबोधी म्हणजेच बुद्धत्व. याच कारणामुळे पिंपळवृक्ष याच्या पायथ्याशी बसून ध्यान करून सिद्धार्थ गौतमास संबोधी प्राप्ती झाली. त्या पिंपळवृक्षास बोधिवृक्ष म्हणून ओळखले जाऊ लागले. 4. बोधिसत्व. गौतम संबोधी नंतर बुद्ध होतात. बुद्धत्व प्राप्तीपूर्वी गौतम हे एक बोधिसत्व होते. बुद्धत्वापर्यंत विकास झाल्यावर ते बुद्ध होतात. बोधिसत्व म्हणजे काय आणि बोधिसत्व म्हणून कोणास संबोधावे. बुद्ध होण्यासाठी जो प्रयत्नशील असतो तो बोधिसत्व. बोधिसत्व हे बुद्ध कसे होतात. बोधिसत्वांना एकाच जीवनातील 10 जीवनावस्थांमध्ये परंपरेने अधिकाधिक उच्चावस्था प्राप्त करीत बोधिसत्व राहावे लागते. पहिल्या जीवनावस्थेत बोधिसत्व म्हणजे मुदितता, आनंद संपादन करतात. ज्याप्रमाणे सोनार चांदीतील कीट काढून टाकतो त्याप्रमाणे बोधिसत्व आपल्या आतील अकुशलता काढून टाकल्यावर असे चिंतन करतो की आकाशातील ढगातून बाहेर पडलेला चंद्र प्रकाश समान होतो. त्यापूर्वी अविवेकी प्रमादी असलेला मनुष्य पुढे विवेकवान अप्रमादी होतो आणि जगाला प्रकाशित करतो. हे जाणल्याने बोधिसत्वाच्या मनातून आनंदाचे झरे वाहू लागतात. तो आनंदी होतो आणि त्यांच्यामध्ये सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणाची तीव्र तळमळ निर्माण होते. दुसऱ्या जीवनावस्थेत बोधिसत्व विमलता म्हणजेच परिशुद्धता संपादन करतात. विमला भूमीची प्राप्ती करतात. बोधिसत्वाने आपल्यातून कामवासना, लालसा, तीव्र विषय सुखे इच्छा पूर्णपणे काढून टाकलेली असते. या गोष्टीपासून ते सर्वथा मुक्त होतात. ते करुणामय होतात. सर्वांप्रती ते करुणिक होतात. ते लोकांच्या दुर्गुणांची न फाजील स्तुती खुशामत करून त्यांना उत्तेजन देत, न लोकांच्या सद्गुणांना तुच्छतेने कमी लेखित. आपल्या तिसऱ्या जीवनावस्थेत बोधिसत्व प्रभाकारी म्हणजे तेजस्विता संपादन करतात. त्यांची प्रज्ञा आरशाप्रमाणे स्वच्छ चमकणारी, तेजस्वी, जसे आहे तसे पाहणारे होते. बोधिसत्व हे अनामत्त व अनित्य संपूर्ण जाणतात. पूर्ण आकलन होते व त्यामध्ये सत्य हे समजतात. बोधिसत्वांची एकच इच्छा असते, सर्वोच्च प्रज्ञाप्राप्ती, व त्याकरिता कोणताही सर्वस्वाचा त्याग करण्यास ते तयार असतात. आपल्या चौथ्या जीवनावस्थेत अचिष्मती भूमी म्हणजे अग्निज्वालेप्रमाणे बुद्धी संपादन करतात. या अवस्थेत बोधिसत्व आपले संपूर्ण लक्ष, अष्टांगिक मार्ग, 4 सम्यक व्यायाम, 4 ध्यान चिंतन, 4 प्रयत्न, इच्छाशक्ती, 4 वृद्धिबल आणि पंचशील यावर केंद्रित करतात. आपल्या 5व्या जीवनावस्थेत सृदुजया भूमी अतिशय दुर्गम कठीण विजय प्राप्ती संपादन करतात. बोधिसत्व सापेक्ष, परस्परावलंबित आणि निरपेक्ष म्हणजे अपरस्परावलंबित्व यामध्ये संबंध जाणतात. बोधिसत्व आपल्या 6व्या जीवनावस्थेत अभिमुखी होतात. या जीवनावस्थेत वस्तुमात्रांची उत्क्रांती व विकास, त्यांची कारणे, 12 निदाने, प्रत्युत्पन्न, समुत्पन्न आणि त्यांचे आकलन, ज्या ज्ञानास अभिमुखी म्हणतात, ते संपूर्ण जाणण्याची तयारी बोधिसत्वांची होते. आणि अविद्येने आंधळ्याप्रमाणे जगणाऱ्या सर्व प्राणीमात्रांच्या प्रती बोधिसत्वांच्या अंतःकरणात अगाध करुणा जागृत होते. बोधिसत्व आपल्या 7व्या जीवनावस्थेत म्हणजे दूरगमा, असीम, अतिदूर जाणे अवस्था संपादन करतात. बोधिसत्व हे काळ, वेळ व आकाश यांच्या बंधनांच्या पलीकडे गेलेले असतात. दिक्कालातीत
झालेले असतात, अनंतात एकरूप विलीन झालेले असतात, ते अथांग अनंत झालेले असतात. परंतु प्राणीमात्रांच्या प्रती असलेल्या अगाध करुणेमुळे त्यांनी आपले अस्तित्व नाम रूप धारण केलेले असते. इतरांपासून ते अलिप्त असतात. संसारातील मोह लालसा त्यांना स्पर्श करू शकत नाही. जसे सरोवरातील कमल दलावर जल थांबत नाही. आपल्या सहचार्यातील तृष्णा शांत करतात. दानशीलता, परोपकार बुद्धी, क्षमाशील, सहनशीलता, व्यवहार चातुर्य, वीर्यवान, शक्ती, शांत वृत्ती, बुद्धिमत्ता आणि सर्वश्रेष्ठ प्रज्ञा हे गुण बोधिसत्व आपल्यामध्ये वृद्धिंगत करतात. आपल्या या जीवनावस्थेत बोधिसत्व धर्म जाणणारे होतात, परंतु त्यांनी प्रज्ञेने जाणलेला धर्म लोकांना समजेल अशा पद्धतीने बोधिसत्व लोकांसमोर मांडतात. बोधिसत्व जाणतात की बोधिसत्वाने उपाय कौशल्यवान व सहनशील असले पाहिजे. इतर व्यक्तींनी त्यांच्याशी कसाही व्यवहार केला तरी बोधिसत्वाने उद्विग्नता रहित राहून प्रशांती मनाची असमतोलता उपख्य सर्वश्रेष्ठ मानसिक अवस्था राखली पाहिजे. कारण ते जाणतात की समोरील व्यक्ती अज्ञानाने ते त्यांचा उद्देश योग्य प्रकारे समजत नाही, गैरसमज करीत आहेत. त्याचबरोबर बोधिसत्वाने कोणत्याही प्रकारे लोककल्याणाच्या कार्यात शिथिलता आणली नाही पाहिजे. त्याचबरोबर आपल्या प्रज्ञेस व्यर्थ इकडे तिकडे भटकू दिले नाही पाहिजे. त्यांच्यावर किती विपत्ती आले तरी त्यांनी त्यांच्या सुपथ धम्ममार्गापासून विचलित करू शकत नाहीत. आपल्या 8व्या जीवनावस्थेत बोधिसत्व अचल अवस्था प्राप्त करतात. या अचल, दृढ, वज्राहून कठीण अवस्थेत त्यांनी द्वंद्व थांबवलेले असते. त्यांचा मार्ग निश्चित असतो. सहजतेने, स्वाभाविकपणे, स्वयंस्फूर्तीने जे जे कुशल चांगले कर्म आहेत ते त्यांच्याकडून घडतात आणि जे काही कृत्य करतात त्यामध्ये बोधिसत्व यशस्वी होतात. आपल्या 9व्या जीवनावस्थेत बोधिसत्व साधुमती अवस्था प्राप्त करतात. या अवस्थेत सर्व धर्मांना किंवा आचरण पद्धतींना त्यांनी जिंकलेले असते. त्यामध्ये प्रवेश करून सर्व दिशांना जिंकून बोधिसत्व कालातीत होतात, काळ वेळ बंधन मुक्त होतात. त्यांना साधुमती अवस्था प्राप्त म्हटले जाते. आपल्या 10व्या जीवनावस्थेत बोधिसत्व धर्ममेघ अवस्था प्राप्त करतात. या अवस्थेत बोधिसत्वांना बुद्धाची अथांग, अगाध, अमोघ, असीम, अनंत, अमर्याद, तेजस्वी धम्मदृष्टी प्राप्त होते. बुद्धत्व मिळवण्यासाठी या 10 बलांची म्हणजेच भूमी बोधिसत्व प्राप्ती करतात. फक्त या 10 बलांची प्राप्तीच आवश्यक असते असे नव्हे, तर एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत उत्क्रांत होत असताना त्यांना 10 पारिमिताची परिपूर्ण म्हणजे सम्यकतेने आचरण करावयाचे असते. एका परिमितेमध्ये पूर्णत्व ही एका जीवनावस्थेची, एका जीवनातील एका टप्प्याची अंतिम अवस्था असली पाहिजे. पायरी पायरीने प्रत्येक परिमितीत प्रावीण्य मिळवीत पुढे जावयाचे असते. एक पारमिता म्हणजे एक जीवन अवस्था, एक टप्पा, एकीचा थोडा अंश व दुसरीचा थोडा अंश असे असता कामा नये. अशा पद्धतीने बोधिसत्व दोन्ही बाजूने सुसज्ज सामर्थ्य तयार झाल्यावरच बुद्ध होण्याकरता पात्र होतात. बोधिसत्वांच्या जीवनाची पराकाष्ठा ही बुद्धत्व प्राप्ती आहे. बुद्धत्व हे बोधिसत्वाच्या जीवनाचा कळस आहे, सर्वोच्च स्थान आहे. जातक कथांचा सिद्धांत किंवा बोधिसत्वांच्या जीवनावस्थांचा जीवनातील टप्पे यांचा सिद्धांत हा ब्राह्मणांचा अवतारवादाचा सिद्धांत अर्थात ईश्वरांचा अवतार धारण करण्याचा सिद्धांताचा संपूर्ण विरोधी असा आहे. बुद्धांच्या जीवनाचे मूलतत्व हे सर्वोच्च परिशुद्धतेत आहे आणि यावरच जातक सिद्धांत हा आधारलेला आहे. अवतारवाद सिद्धांतात देवत्व प्राप्तीकरिता अथवा देव बनताना त्यात पावित्र्य, निर्मलता असण्याची आवश्यकता नाही. अवतारवादाचा ब्राह्मणी सिद्धांत फक्त हे सांगतो की देव हा निरनिराळे रूपे घेऊन त्यांच्या भक्तांचे रक्षण करतो. हे करीत असताना देव जरी अपवित्र, अशुद्ध आणि अनैतिक असले तरी चालते. 10 जीवनावस्था, 10 पारिमिता व 10 बलांची प्राप्तीशिवाय बोधिसत्व हे बुद्ध होऊ शकत नाही. ही अट असलेला सिद्धांतास समांतर असा सिद्धांत इतर कोणत्याही धर्मात आढळत नाही. हा अद्वितीय अनुपम सिद्धांत आहे. इतर कोणताही धर्म आपल्या धर्मसंस्थापकास अशा प्रकारची पूर्वतयारी करून परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे असे ठरवित नाही, या कसोटीला उतरण्याचे आव्हान देत नाही. नमो बुद्धाय. जय भीम.